काकू, याची काही गरज नाहीये. भीमराव, रमाने आधीच तुझ्याबद्दल सगळं सांगितलं आहे की तू न्यायाच्या पक्षात आहेस. तुला नाही वाटत की रमाने साधवला शिक्षा द्यावी तरच तिला न्याय मिळेल? रमा, मार एक थोबाडी जोरात. म्हणजे याच्या सोबत इथं उभ्या समद्या लोकांच्या थोबाडीत बसल ज्यांनी तुझ्या चरित्र्यावर संशय घेतला. आणि हे जे नेहमी बायकांना चरित्रहीन सिद्ध करण्यासाठी टपलेले असतात. मार एक थोबाडी. मार याला. मार थोबाडीत रमा. हा, मार रमा. रमा, मार जोरात. मार थोबाडीत. तुझ्या आधी इथे एक बाई काम करायला यायची, तुझ्याच जातीची होती. मी तिची खूप मदत केली. आणि मग तिचा नवरा कुठे बघायला येतोय की ती इथे काय काम करते ते? नाही, तुझा पती बघतोय. दूर राहावा माझ्यापासून. मी तुला काहीच नाही करणार, फक्त बदनाम करून सोडून दे. तोपर्यंत तू या खोलीत बंद राहा, जोपर्यंत बाहेर लोक जमा होत नाहीत. मार रमा. रमा, मार थोबाडीत. जोरात. दे थोबाडीत. मार जोरात. रमा, मार थोबाडीत. जोरात. मार रमा. रमा, मार थोबाडीत. आता समद्यांच्या नजरेमध्ये सिद्ध झालं ना की माझी सून निष्पाप आहे, पवित्र आहे. जावा, माझ्या सुनेवर आरोप लावणं बंद करा. आता लय उपकार होतील माझ्यावरती. जा इथून. रमा, कामावर चल. मी पण येतो. चल. चल. चल पुरंजन, आपल्याच निबी निघावं लागेल. चला, समदे जावा आपापल्या घराला. तमाशा संपला. जिजाबाई, आता बाकीचं दुःख घराच्या आत जाऊन कर. चल. नोकरी करण्यासोबतच मला अभ्यासावरही लक्ष दिलं पाहिजे. काय झालं? तू का रडतोयस?
एवढा नको रडूस. हे बघ, तू इथे राहतोस याचा अर्थ कदाचित आपली जातही एक नसेल. तर मी तुझे अश्रू नाही पुसू शकत, तुला हात नाही लावू शकत. अश्रू पुसून घे आणि रडणं थांबव. आणि आता सांग मला, काय झालं? मी फॅक्टरीत काम करतो आणि पैसे कमवतो. तसं माझ्याकडे एक पर्याय आहे ज्याने तू सगळं करू शकतोस. शिक्षण. तू जर शिकलास तर शिक्षण तुला मार्ग दाखवेल, हिम्मत देईल, संधी सुद्धा देईल तुला जे हवं ते करण्याची. हे घे, माझ्याकडे एक पुस्तक आहे, घे. हे पुस्तक माझ्या गुरुजींनी लिहिलंय. एका व्यक्तीच्या जीवनात शिक्षणाचं नेमकं काय महत्त्व असतं हे तुला पुस्तक वाचून समजेल. आणि आणि अजूनही खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात लपली आहेत. तुला शिकण्याचा दृढ निश्चय करावा लागेल आणि फक्त एकट्यालाच नाही तर तुझ्या मित्रांबरोबर करावा लागेल. मग काय होईल माहितीये? मग तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तू स्वतःच शोधून काढशील. खरंच? तुमचं नाव काय आहे? भीमराव आंबेडकर. मी माझ्या सर्व मित्रांना सांगेन की भीमराव आंबेडकरांनी शिकायला सांगितलंय. तूच भीमराव आहेस? हो, काय झालं? हे काय करताय? अहो सोडा. अहो काय करताय तुम्ही? अहो अहो काय कर, असं का बांधताय तुम्ही? अहो सोडा मला. का करताय तुम्ही हे? अहो सोडा. चाल अहो चाल चाल. चाल. कुठे घेऊन चाललायत मला तुम्ही? सोडा चाल मला. चुपचाप. अहो मला सांगा तर कुठे घेऊन चाललायत? चाल चुपचाप. सोडा. प्रचंड देवजींचा विजय असो. हाच आहे तो ज्याने काल रात्री आमच्या विभागात त्या मुलाला समजावलं होतं. त्यानंतर त्या मुलानं विभागात जाऊन सगळ्या मुलांना काय धडे दिले की कोणताही मुलगा काम करायला तयार नाहीये, जो तो शिकू पाहतोय. त्याचं काय करायचंय प्रचंड देवजी?
धर्माची धुरा त्याच्याच हातात असते जो अधर्म्यांना ध्वस्त करतो. बांधारी आला इकडे आणि बोलवा त्या पोराला. हाच त्याच्या समोर सांगेल. शिक्षण सोड आणि जाऊन काम कर. सांगशील ना? हा, नाही, मी असं काहीच नाही सांगणार. हो का? आम्ही तर हत्तीचे कान पिळून मांजराचा आवाज काढून घेतो. तू कोण मोठा लागलास? सांगशील तू इथे माझ्या समोर सांगशील. बांधून टाकाय आला. चल चल चाल अलीकडे उभा राहा. गपचूप जा. रशी घेऊन ये. जा. ये उभा राहा. मी म्हणत होते, आपल्या इथल्या मुलांनी काम केलं नाही केलं, शिक्षण घेतलं किंवा उपाशी राहिले, या सगळ्याशी तुम्हाला काय करायचंय? बस. आम्हाला समजावणार तू? हा, आम्हाला समजावणार? तुझी एवढी हिंमत की तू आम्हाला विचारणार की आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं? हा, ऐक, देणं घेणं आहे. आम्ही उच्च कुळ उच्च जातीत जन्मलो आहोत. आम्ही जेवतो सुद्धा ते चांदीच्या थाळीत जेवतो. इथली लोक आम्हाला गुरु मानतात.
जात कल्याणापासून मानव कल्याणापर्यंत आमच्याच हातात आहे. आणि एक खालच्या जातीचा माणूस येऊन आमच्या विभागातल्या मुलाला भडकवेल आणि आम्ही सहन करणार. सहन करू का आम्ही? देणं घेणं आहे आम्हाला. आमचं उष्ट खातेस ना? हो, हा तर माझ्यासाठी प्रसाद आहे. यात झाडून इथं झाडतात ते. असं इथं झाडू सोडून कुठे गेले? कचरा बी इथंच पडलाय. सफाई न करता कुठे गेले? कुठे आहात तुम्ही? तुम्ही कुठे? अरे कुठे तुम्ही? कोणाला शोधतेस? त्या झाडूवाल्याला शोधतेस का? हा, तुम्ही कुठे बघितलंय का त्यांना? हा, मी जेव्हा चहा प्यायला जात होतो तेव्हा 2 जण त्या झाडूवाल्याला रशीने बांधून घेऊन जात होते. हा, मी जेव्हा चहा प्यायला जात होतो तेव्हा मी बघितलं त्या झाडूवाल्याला रशीने बांधून घेऊन जात होते. काय म्हणाला? परत सांग, काय म्हणालास तू? 2 जण आले होते आणि त्या झाडूवाल्याला रशीने बांधून घेऊन गेले. तुझ्या तोंडात तूप साखर. किती शुभ वार्ता सांगितलीस तू. तुम्ही त्यांना ओळखता का? तुम्ही त्यांना बघितलंय? नाही, मी कोणाला नाही ओळखत. अरे रमाबाई, प्रगती झाली आहे भीमरावाची. हो, आता विना नाव आणि ओळखीचे शत्रू बनत चालले आहे भीमरावाचे. कामच अशी आहेत. खर तर तो करतोच असं काही ज्याने त्याचे नवीन नवीन शत्रू बनतील. का तुम्हीच? नाही, तुला तर माहितीच आहे किती सज्जन आहे मी. हो, पण मला जाणून घ्यायला खूप आवडेल की ते कोण लोक आहेत जे माझ्या शत्रूला घेऊन गेले. असं वाटते की भीमराव यावेळेस खूप वाईट अडकलाय. हे बघ, तू आमच्या प्रचंड देवजींना ओळखत नाहीयेस. ह्या विभागात त्यांच्या मर्जीशिवाय काही होत नाही. देव नंतर पूजला जातो. पहिल्यांदा प्रचंड देवजी पूजले जातात. म्हणून त्यांचं म्हणणं ऐक. जोपर्यंत ते जेवून बाहेर येत नाहीत तोपर्यंत जे सांगितलंय ते कर. मी ही रशी खोलीन आणि तुझा, नाहीतर खूप वाईट होईल तुझ्यासोबत. नाही सांगणार. शिक्षण सोड असं कोणालाच नाही सांगणार. शिक्षण कधीच चुकीचं असू शकत नाही. ते एकच माध्यम आहे ज्याने माणसाचं भविष्य सुधारू शकतं. मग राहा असाच. एकदा का प्रचंड देव जेव दे, मग बघ तुझं काय होतं ते. हो, बघेन मी.